नमस्कार. आज आपण संख्यावरील क्रिया बेरीज या घटकासाठी 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करणे या अध्ययन निष्पत्तीसाठी विविध कृतींचा अभ्यास करणार आहोत. संख्यावरील क्रिया हा घटक शिकवताना मूर्त वस्तूंचा वापर करणे फायदेशीर ठरते. मूर्ताकडून अमूर्ताकडे ही संकल्पना येथे परिणामकारक ठरते. चला तर विविध गणितीय भाषा वापरून आपण बेरीज करूयात. गणितीय भाषेतून अध्यापन करणे ही एक शास्त्रीय पद्धत आहे. प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमातून शिकत असतो. काही चित्राद्वारे तर काही वस्तूद्वारे लवकर शिकतात. या सर्वांसाठी ही पद्धत परिणामकारक आहे. या पद्धतीमुळे संकल्पनेचं दृढीकरण होतं. गणितीय भाषेमध्ये बोटांची भाषा, वस्तूंची भाषा, कृतीची भाषा, चित्राची भाषा, ध्वनींची भाषा, अंकाची भाषा व गोष्टीची भाषा अशा भाषा येतात. यापैकी आपण प्रथम बोटांच्या भाषेद्वारे बेरीज शिकूयात. हाताची बोटे सहज वापरता येऊ शकतात म्हणून ही भाषा मुलांना लवकर समजते. बघा, डाव्या हाताची 3 बोटे व उजव्या हाताची 5 बोटे घेतली तर मिळून किती बोटे होतील असे विचारल्यावर विद्यार्थी सर्व बोटे एकत्र मिळवतील व उत्तर देतील. दुसरी भाषा वस्तूंची भाषा. यामध्ये विविध परिचित वस्तू दाखवून मोजून किंवा मिळवून बेरीज शिकू शकतो. उदाहरणार्थ 5 केशरी रंगाच्या बाहुल्या आहेत, त्यात पिवळ्या रंगाच्या 7 बाहुल्या मिळवल्या तर मिळून किती बाहुल्या होतील असे विचारल्यावर विद्यार्थी सर्व बाहुल्या एकत्र करून उत्तर काढतील. तिसरी भाषा आहे कृतींची भाषा. यामध्ये विविध कृती या ठिकाणी आपण घेऊ शकतो, जसे की उड्या मारणे, टाळ्या वाजवणे, चुटक्या वाजवणे अशा कृतींच्या माध्यमातून बेरीज शिकू शकतो. इथे मी 4 चुटक्या वाजवल्या, 1 2 3 4 व आणखी 5 चुटक्या वाजवल्या, 1 2 3 4 5 तर एकूण किती चुटक्या मी वाजवल्या असे विचारल्यावर विद्यार्थी सर्व चुटक्या एकत्र मोजून उत्तर काढतील. चौथी भाषा आहे चित्रांची भाषा. यामध्ये आपण विविध परिचित चित्रे दाखवून बेरीज विद्यार्थ्यांना शिकू शकतो. तसेच चित्रे काढण्यासाठी, चित्रे रंगवण्यासाठी इथे आपण देऊ शकतो. बघा, इथे मी 12 पानांची चित्रे घेतली आहेत. त्यामध्ये मी अजून 6 पाने मिळवली, 1 2 3 4 5 6 तर एकूण किती पाने होतील असे विचारल्यावर विद्यार्थी इथे सर्व पाने एकत्र मोजतील व उत्तर देतील. ध्वनींची भाषा. यात आपण आत्तापर्यंत शिकलेल्या भाषा वापरून बेरीज या शब्दाचा वापर स्पष्ट करू शकतो. ध्वनींच्या भाषेत एकत्र करणे, मिळवणे, जमविणे, एकूण करणे याऐवजी बेरीज या शब्दाचा वापर करावा, कारण हे शब्द दैनंदिन जीवनात वापरले जातात. त्यामुळे दैनंदिन जीवनाकडून गणितीय भाषेकडे विद्यार्थ्यांचा प्रवास सुलभ होईल. ध्वनींच्या भाषेमध्ये बोटांची भाषा, वस्तूंची भाषा, कृतींची भाषा, चित्रांची भाषा वापरून बेरीज या शब्दाचा वापर विद्यार्थ्यांना शिकवावा. जसे की मी वस्तूंच्या भाषेत 5 ठोकळे व 7 ठोकळे घेतले तर एकूण किती ठोकळे होतील असे विचारल्यावर विद्यार्थी 5 ठोकळे व 7 ठोकळे यांची बेरीज करतील व उत्तर देतील. अंकांची भाषा. ही भाषा वापरताना वस्तू, चित्रे यांचा सहसंबंध अंकाशी व बेरीज या शब्दासाठी अधिक चिन्हाचा सहसंबंध जोडायचा आहे. जसे की 6 जांभळे टोकन व 7 केशरी टोकन यांची बेरीज करायची आहे. चला तर आपण अंक भाषेत मांडूया. 6 जांभळ्या टोकनसाठी 6 हा अंक, बेरीज या शब्दासाठी अधिक चिन्ह व 7 केशरी टोकनसाठी 7 हा अंक वापरावा. 6 + 7 = 13 अशा स्वरूपात विद्यार्थी मांडणी करतील. अशा पद्धतीने ध्वनी भाषेकडून अंक भाषेकडे विद्यार्थ्यांना घेऊन जावे. विविध गणितीय भाषा वापरून आपण बेरीज शिकवल्यास आपले अध्यापन अधिक प्रभावी व परिणामकारक होऊ शकते. धन्यवाद.